मित्रांनो, रेल्वेच्या परीक्षांमध्ये काही प्रश्न असे विचारले जातात, पाहिल्यावर अवघड वाटतात पण असतात खूपच सोपे. हा जो बोर्डवरचा प्रश्न दिलाय तो तसाच आहे. बघा, 5चा 20वा घात, 5चा 21वा घात, 5चा 22वा घात, याला पुढीलपैकी कशाने भाग जातो? ऑप्शन दिलेले आहेत. आता इथे जर मी 5चा 20वा घात हे जर मी कॉमन घेतलं तर मला सांगा इथे काय राहणार? इथे 5चा 0वा घात कॉमन राहणार, प्लस इथे 5चा पहिला घात कॉमन राहणार आणि इथे 5चा दुसरा घात. बरोबर? मी काय केलं? 5चा 20वा घात कॉमन काढलं. आता मला सांगा 5चा 20वा घात हे तर मी तसंच लिहितो. 5चा 0वा घात, कोणत्याही संख्येचा 0वा घात हा 1 असतो, अधिक 5चा पहिला घात म्हणजे तो असणार 5, अधिक 5चा दुसरा घात तो असणार 25. मग काय उत्तर येतं बघा, हा 5चा 20वा घात गुणिले कंसामध्ये काय येते? इथे 1 आणि 5 6, 6 आणि 25 31. आता ही संख्या आहे 5चा 20वा घात गुणिले 31. आता याला 5 ने तर भाग जाईलच, पण ऑप्शन मध्ये बघा ना काय दिलेलं आहे. ऑप्शन मध्ये दिलेलं आहे 31. मला सांगा या संपूर्ण संख्येला 31 ने भाग जाणारच की नाही? 31 कट होतील, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आहे की नाही? सिंपल सांगा. आता याच पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.